परभणी दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे। त्याच्या निषेधार्थ आज आनंदराज आंबेडकर यांच्याकडून राज्य बंदची हाक देण्यात आली आहे। आनंदराज आंबेडकर यांनी बंदची हाक दिल्यानंतर स्थानिक नेत्यांकडूनही बंदचं आवाहन करण्यात आलं आहे। तर परभणीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये अवमान करण्यात आला होता संविधानाचा आणि त्या प्रकरणामध्ये जो बंद पुकारण्यात आला होता, जे आंदोलन झालं होतं त्याला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं आणि याच आंदोलनादरम्यान ज्यांना अटक झालेली होती ते सोमनाथ सूर्यवंशी हे न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे यावरून आता संशय व्यक्त केला जातोय। तर त्याच्याच निषेधार्थ आनंदराज आंबेडकर यांनी आज राज्य बंदची हाक दिलेली आहे। आनंदराज आंबेडकर यांनी बंदची हाक दिल्यानंतर स्थानिक नेत्यांकडून सुद्धा बंदचं आवाहन करण्यात आलंय। अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली। त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे। ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा। उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा। दरम्यान हा बंद शांततेत पाळावा असं आवाहन रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलंय। परभणी प्रकरणामध्ये भीमसैनिकांना अटक करण्यात आली होती। या भीमसैनिकांमध्ये 35 वर्षीय युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्याची बातमी आज समोर आली आहे। याचमुळे आंबेडकरी समाजाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे। परंतु मी माझ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की उद्याचा जो बंद आंबेडकरी समाजाने पुकारलेला आहे, हा बंद अत्यंत शांततेने पार पडावा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्ष आपणास करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।